तुका नमस्कार. आता माका पत्र नीट लिहूक येता, अक्षर पण बरा असा माझा. हैसले सर कौतुक करतात माझ्या अक्षराचा. माझा अभ्यास चांगलो चाललेलो हा, माका सगळा येऊक लागलेला हा. पाडे तर चांगलेच पाठ झालेले असत. माधव दादापेक्षा अधिक हुशार होणार बघ. पण आहे, दिवस शाळेत जाता, मग खेळण्यात अभ्यासात वेळ जाता, पण झोपूक गेले की तुझी लय आठवण येता. पण मी रडत नाही हा. मी म्हणतोय मनात लय शिकून एकदा घराकडे गेलंय ना की परत कधी घर सोडून जायचा नाही. दत्ता दादा वांगडा सरसर माडावर पण चढूचा हा ना. त्याका एकट्याक सगळा करूचा लागत. माधव दादा म्हणालो आपल्याकडे 2-2 बाबू येतले, एक दत्ता दादाचो आणि एक माधव दादाचो. पण मग 2-2 बाबू वांगडा कसा खेळायचा? तू तर म्हातारी झालंस ना. मग मी एकाक आणि पांडू एकाक असे खेळू. आहे माधव दादा आणि मी पण हैसर लय खेळलाव. माधव दादा येताना चॉकलेटा बिस्किटा घेऊन येलो. मी विचारले आईन काय पाठवल्या नाही काय, तसो गप बसलो आणि म्हणालो पुढच्या वेळी घेऊन येते. आहे गंमत माहित हा, माधव दादा जसं बोलता मुंबईची भाषा तशी माका पण येऊक लागलेली हा. हैसर तसाच बोलूचा लागता ना. पण मी घराकडे गेल्यावर आपल्या मालवणीच बोलीन, नाहीतर लोकांका वाटायचा तो दुसऱ्या कोणाचो पोर असा की काय व्हाय ना. आहे तू पण कधीतरी माका भेटा के ना. लय आठवण येता आगे. दत्ता दादा कनी वैनिक पण आण, आणि हा माझा पत्र येलेला अण्णांका सांगू नको, नाहीतर तुझ्यावर आरडतील. काळजी घे स्वतःची, नाहीतर माझ्या काळजीत रडत राहूशील. तुझो अभिराम. अगं माझं चुकलं. मी माधवावर हात उचलायला नको होता. आता किडे पडतले, माझ्या हातात किडे पडतले. तू किती स्वतःक दोष देतास? स्वतःच्या पोराच्या चांगल्यासाठी जर ते का हात लावलो तर काय झाला? हळू अगो तो दाखवत नाही. वाचते का कोण काय बोलला ना तर मनाक लावून घेता गो तो. घेता मना. आई माका सगळा कळता, पण खरं सांगू माका माधव भाऊजींचा वागणं नाही पटलं. आई तुम्ही एवढी माया करतास त्यांच्यावर, एवढो विश्वास ठेवतास, मग त्यांनी तुमका खोटा कित्याक सांगितलं नाही? जा काय हा आता खरं सांगितलं नाही असता तर आपण काय बोलला असतो काय? नाही गो. मग हाय या काय चला यावरून.
चाला, नाही तर दरवाजा उघडा आहे, जाऊ शकता तुम्ही. नाही चालणार तर तुम्ही, म्हणजे तुम्हाला तुमची चूक मान्य नाहीये. मका चुका मान्य असा. मग शिक्षा तर होणारच. आणि तुम्हीच म्हणालात ना, मी जे काही सांगेन ते तुम्ही ऐकाल म्हणून. मग आता तुमची शेवंताच सांगते अण्णा, चला यावरून. नाही चालणार का नायकानू? तुझ्यासाठी काय पण करीन. सध्या तरी तुम्ही हेच करा. तुम्ही अण्णा नाही का, असं घाबरून कसं चालेल? तुमच्या मर्दानगीवरतीच तर भाळले होते मी. आता दाखवा ना ती मर्दानगी. नाहीतर अण्णा, आपल्यातलं हे अंतर असंच वाढत जाईल. मग त्यानंतर माझ्या जवळ तर सोडाच, माझा चेहरा पण तुम्हाला दाखवणार नाही. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा की सरळ पावली माझ्या जवळ यायचंय की उलट पावली माझ्यापासून दूर जायचंय. काय झालं अण्णा? थांबलात का? या. शिक्षा घेतलीये. अजून एक राहिलंय. चला. खूप लागलंय का? थांबा, मी आलेच. हा, अरे बापरे, खूप लागलंय का? हळद आणली. बस. लावून घ्या. अजून राग गेलो नाही. चहा. अरे देवा, मी साखर टाकायचं विसरून गेले. तू विष दिलंस तरी गोड मानून पी. हवी असल्यास घ्या. हा, हो पाटणकर बहिणू. आले आले. हा, या कसा अगदी बरा असा. इल्या इल्या चायने घशात जर आंघोळ घातली ना का बरा वाटता. बरं झालं दळण घेऊन आलास. होय तर. आणि हे काय? ते उरलेले सुट्टे पैसे राहू दे तुला. अहो माका कित्या?
दळणाचे पैसे घेतले मी. हा तरी पण राहू दे. अहो तुम्ही चाय नाही घेणार? नाही, मी संध्याकाळचा शक्यतो चहा घेत नाही. बरं. काय हो, कसलो विचार करतास? नाही, काही नाही. सोनट्या, मला सांग, माधव इथे किती दिवस आहे? आता काय, अण्णा जितके दिवस ठेवतील तितके दिवस. अण्णांचा काय सांगता येतं काय? हा, अण्णांचं माधवावरचं राग ना काय झाला तरी जाऊ शकत नाही. हा, तुम्ही किती विचारलं सोया? नाही, सहज. दे. हा, याक पाटणकर बाईंनो सांगू तुमका मी. तुम्ही माधवाशी जास्त बोलू नका. का? चांगला आहे तो. हा, चांगलो हा, पण अण्णा कसे आहेत ते माहित आहे ना तुमका. आता काल माधवाबद्दल आणखी 2 चांगल्या गोष्टी तुम्ही बोलला असताच ना, तर काय झाला असता काय माहित. त्या बाप लेखात काय चाललं आता चालू दे ना, उगाच त्याच्यात तुमची फरफटकी. त्या जपा तुम्ही जरा स्वतः. दत्ता, रे दत्ता, दत्ता, रे दत्ता, काय करतात? आहे काय झाला? अरे बघ ना, दत्ताक आवाज देते, ओच देत नाही. आहे काय हो, बोलवत होतास? त्याने ना सगळं पसारो करून ठेवला नाहीये. कागदपत्र लावतात सगळी. तो पसारो आवरायच्या भानगडीत तू पडा नको, ते का आवरू दे. होय होय, मी म्हणते काय काम होता? अगो, आबांकडे डबो देऊचा हा ना. अगं लवकर जेवले तर वाईस पडतील, तरी वेळेवर जेवले नाही तर आजारी पडतील गो. आहे मी नेऊन देतो, दे. बरा घे डबो, नीट धर आणि आबांका सांग गरम गरम खावा. हो हो सांगतो. हा माधव भाऊजी, हा यो डबो आबांकडेच घेऊन जावा. हा नाही, मध्ये तुमची कामं निघतील ना. मग काय उशीर झालो ना, तर आबा ते उपाशी राहतील म्हणा. येतो. चौकाश जा. काय 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 झाला? माधव का गेलो? अहो, झाला काम झाला. माधव भाऊजी ना आबांकडे डबो घेऊन गेले. दत्ता, हे खाली इले काय? आहे नको त्यांची इतकी काळजी करू. जगाची काळजी करत राहशील आणि स्वतःच्या तब्येतीवर परिणाम करून घेशील. हो, कामा नाही करूच. चला बघूयात. काय बनू वच्ची काकीचा? अरे माधवा, काय रे हा? अण्णांनी परत तुका घरातून बाहेर काढलं नाही की काय? अण्णांचा ना काय खरा दिसत नाही माका. म्हणजे त्यांच्या मनात कधी काय येत ना, काय सांगता येत नाही आबांनो. हा सोडत्या, असं काय बोला नको रे. म्हणजे हो हो, मी आबांसाठी जेवणाचा डबा घेऊन आलो होतो. ते जेवण गरम करतोय, घबरव जरा. हा, का वाटला की पाटणकर बाईकडे इल्लं होतंस म्हणान. बरा, त्या पाटणकर बाई तुका विचारित होते. हा, आबा, चुलीवर आमटी ठेवली आहे, ती जरा बघा. हा, काही कमी जास्त मीठ असेल ना तर वरून घेतलं तरी चालेल. हा
पाटणकर बायनू, हो पाटणकर बायनू, हो बघा तरी कोण येईल आता. माधव, बस ना. नाही नको. आलेच मी. बस. अरे अरे बस रे, बस बस बस. हा. चोंट्या, काल ते दळण दिलंय ना, ते जरा घेऊन येशील. अहो पण कालच्यात तर तुम्ही काय. असं काय करतोयस? जर्मनचा डबा दिला होता. हा हा, आठवला आठवला, घेऊन येते मी, घेऊन येते. चोंट्या माधवा तू बस, तू चाय खा. इलय मी लगेच इल. हा इल. चहा. नाही नको. राग बाजूला ठेव आणि घे. नकोय नको. सुषमाची शपथ आहे तुला. माधव, त्या दिवशी तू अचानक आलास, आम्हाला मदत केलीस. खरंच खूप आधार वाटला. पण त्या दिवशी एवढी गडबड होती की तुझे आभार मानता नाही आले. माझे आभार मानायची गरज नाही. माझ्या जागी दुसरी कुठलीही व्यक्ती असती तरी तिने देखील हेच केलं असतं. पण त्या जागी दुसरं कुणीही नव्हतं, तूच होतास. आणि हे मी आणि सुषमा कधीही विसरू शकत नाही. आणि इथे प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना तुझ्यासारखी व्यक्ती भेटणं म्हणजे साक्षात देव भेटण्यासारखं. हे बघा, मी देव वगैरे कोणीही नाही. मी जे काही केलं ना ते त्या लहान मुलीसाठी केलं. पण मग ती बरी झाल्यावरती तू आला नसतास. मी तिला शाळेत सोडायला जाणार आहे असा शब्द दिला होता. शब्द मोडूही शकला असतास तू. माझा शब्द मला मोडलेला आवडत नाही. कोणासाठी शब्द मोडला नाहीस? माझ्या मुलीसाठी. तुमची मुलगी माझीही बहीण लागते. बोल, आज सकाळीच कसा येणा केलंस? सकाळ काय आणि रात्र काय अण्णा, तुझ्यासाठी कसली वेळ आणि कसलं काय. भाऊजी चाय घ्या. साखर नाही घालू. तुमच्यासाठी मुद्द्याचं बोल. अण्णा, आजवर तुझ्यासाठी जे करता येईल ते मी केलं. अर्थात वकील म्हणून ते माझं कर्तव्यच होतं, पण भाऊ म्हणूनही ती माझी जबाबदारी होती. मग आता काय जबाबदारी पार पडूची असा? रस्त्याकडेच्या जमिनीची आपली एक केस चालू होती. ती केस आपल्या बाजूने झाली नाही. त्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही. ती जमीन गेली. काय बोलतोस? मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. ए, माका वाटतं फक्त तुझ्या प्रयत्नाने काय होच नाही. जमीन माझी असा. घे पुरे अजून हे घे अजून. त्या जमिनीसाठी तू अख्खी तिजोरी मोकळी केली असतीस हे मला मान्य आहे, पण ती तिजोरी मोकळी करूनही काही उपयोग झाला नसता. फक्त पैशाचं नुकसान झालं असतं. म्हणून मी ठाम होतो की आता पैसे देऊन काहीही उपयोग नाही. कारण
निकाल आपल्या बाजूनं लागलाच नसता. नेने माका हाराची सवय नाही हा. आणि मला तुझं नुकसान करायचं नव्हतं. काय जा काय बघता मका खरा खरा काय त्या सांगा. काय ता बघ हं, माझ्या कानावर पडलेला असा काय 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 पडलेलं असा तुझ्या कानावर. अण्णांका कळला तर ऐक त्रास विचार करू होय तो मूर्ख. तू आ आणखी 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 काय एवढाच ऐकलंय. तूच सांग तू कोणाबद्दल काय बडबडत होतस. काय नाही ग ते आपलं चल. हा मका कळणार नाही त्या सहज होता. खरा खरा सांगतस की छाया अगं मी खरंच सांगतोय. तुला खोटं वाटणं स्वाभाविक आहे पण मी जे सांगताय ना ताच खरं असा सत्य असा. हा काय सा जाऊन देत काय ता सांग देत पण माका ऐकूचा असा. छाया अण्णांका कळलं ना तर अण्णा रागवतील की मी नवीन गोष्ट लिहितोय म्हणून. मग आईला पण त्रास देतील उगाच. हो की नाही. त्यांना आवडत नाही ना हे सगळं. होय ना. हो 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 हो. काय गो खाली काय चाललेलं असा. आगा काय माहिती. अगं असं काय बघ जा ती पाटणकर बाई येईल ना काय म्हणता बघ जा. बरं पाणी तरी आणशील माझ्यासाठी. जा जा. घे. अहो कशाला उगाच त्रास करून घेतलात. अहो चाट कसलो त्रास. आमच्याकडे दिवसातून 10 वेळा होता. आज काय सहज येलस की. हो तसं सहजच आले मी. पण आज मी तुम्हाला त्रास देणार आहे. काय सांगतास. मस्करी. तुमचा त्रास नाही काय काम असा तुमचा. नाही काही नाही. मागच्या वेळेला मी तुमच्याकडनं हळदीच्या पातोळ्या शिकायला आले होते की नाही तेव्हा फारशा काही जमल्या नाही. म्हटलं आता वेळ आहे तर जरा शिकून घ्याव्या. पण आता घरात कोण खाणार असा. अगो असं काय सुशल्याक करून पाठवतले. अरे होय खरा माझा भाऊजी देऊन येतील ना. हो ना. बरं ही हळदीची पानं. बरं छाया अगं कशी आहेस तू. मी बराच आहे. हो पाणी घेऊन खाई चाललंस. तर माधवाक शोक लागलो हा. होय हा तो वरती असा. हो माधव कधी जातोय मुंबईला. काय माहित नाही हो पण हायसर इलो ना की पायच निघणार नाही त्याचा. दत्ता चल मग नारळ काढून दे पातोळ्यासाठी. अरे हो मी आणायलाच विसरले. मग पैसे आणून देवा. व, काय बोलतोस. मस्करी. त्यांच्याकडे कसले पैसे मस्करी. ती नंतर कर आधी पातोळ्या करून घे. सरिता ना माझ्यापेक्षा चांगले पातोळे करता. दत्ता चल तू देतोस ना नारळ काढून. चल वाईच बस. हा इलय. पानं धुतली आहेत. फडक्याने फक्त पुसून घे. वय ता सगळा करतय मी
पण तुमका करूक होया तर करणारच नाही आणि नको तर किती करत राहतात. म्हणजे काय चाललेला हा कळणार नाही काय माका? माझा भाऊजी तुमच्याकडे न सांगता येत कित्या घराकडनं कधी जातात कळणार नाही आमका. ते दिवस पण अभिराम भाऊजींका आंबोळे दिलेले ते तुमच्याकडे नेऊन दिला नी. तुमचा काय चाललेला हा कळणार नाही माका. वेळीच सावरा हा नाहीतर मागे ना उकड काढायची. उकड कळता ना काय बोलतोय ता. पातोळे झाले ना की सगळे बसान खाऊया. हो हो. माझाच चुकता. माका ना लय पुढे पुढे करूची सवय लागली. लय काळजी लागली ना माका. घरात एवढी जण असत सगळ्यांनी डोळे झाकून घेतले. काय करूचा सरिता गो सकाळचो भात असा हा भात घालू नको. सगळ्यांनी सगळा माकाच सांगा. माझा कोणी ऐकू नको. हा मी माधव भाऊजींका शोधतोय. कित्याक माका दुसरी काय कामा नाही सर. आता मी नाही शोधूच आहे. ते इल्यापासून खय जातात काय करत तुम्ही कोणी विचारलास नाही ना. माका काय करूचा करा काय ता. अगो किती काळजी करतस. काय म्हणजे काळजी वाटतलीच ग तुका पण माधव आता लहान हा काय. अगो गावात जाता तो काय हरवतलो काय. सगळा गाव माहित ते का. कसला काय माहिती आहे ना तर माका पण कळता. अगो तो नको थैसर जातलो काय. त्यांचा त्यांकाच माहित. काय ता काय नाही. अगो किती दगदग करतस. नाही याच्या पुढे नाही करूचोय दगदग. हे बघ इलो माधव. माधवा आधी कान धर. काय रे कान धर. काय झालं आई. आता तू धरतस कान की मी धरू तुझे कान. अरे आणि आता म्हण सरिताक सांगितल्याशिवाय मी खय जाऊचंय नाही. सांग भाऊजाई. मी विचारल्याशिवाय कुठे जाणार नाही. हा झाला तुझा समाधान. अरे बघ किती काळजी करता भाऊजाई तुझी. तुम्ही घे चहा घे. हा घे अगं मी केलंय तुझ्यासाठी. अगं अगं का रडतीयस. माफ करा मला. माफ करा. काय केलेस. काय नाही केलंय मी. सगळं चुकीचं करत आले मी. सगळे निर्णय चुकले माझे. तुमचा एकदाही विचार नाही केला मी. आताही हे घर सोडून जातेय मी. आपण दोघं किती गावं फिरलो किती घरं फिरलो पण हे शेवटचं घर जिथे तुमच्या आठवणी आहे तुमचा सहवास आहे हे घर सुद्धा सोडून जाते. इथे ना सतत वाटत असतं की तुम्ही इथेच कुठेतरी आहात. मी खूप चुकले हो खूप चुकले आणि आता मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत. या सगळ्यातून बाहेर पडायचंय मला. मला हे घर सोडून जावंच लागेल. मला
मी तुमच्या आठवणी घेऊन जाते, पण मला हे घर नको. मला माफ करा. अगं अगं कशाला माफी मागतेस? खरं तर मी याच क्षणाची वाट बघत होतो. जा, नवीन सुरुवात कर. मी असेन तुझ्यासोबत. तू जिथे जाशील तिथे.